झाडावर चढून तरुणाचं जालन्यात आंदोलन। जालन्यात झाडावर चढून तरुणानं आंदोलन केलंय। अंबड पोलीस ठाण्यात दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल असताना या प्रकरणात पोलीस कारवाई करत नसल्यानं या आंदोलन करत असल्याचं समोर आलंय। आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी या आंदोलक तरुणांनी केली आहे। आज सकाळी 7 वाजता जालन्यात एका तरुणानं झाडावर चढून एक अनोखा निषेध सुरू केला। 20 एप्रिल 2022 रोजी अंबड इथं कल्याण बापूराव कोलते नावाच्या तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला। कल्याण कोलते यांच्या हत्येचा संशय असलेल्या निलेश राठोड आणि रामचंदू शिंदे या तरुणाविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अद्याप अटक झालेली नाही। त्यामुळे सुखदेव चंदू पाटील नावाच्या तरुणानं अंबड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करणाऱ्या दोघांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत झाडावर चढून आंदोलन सुरू केलं। यावेळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी त्या तरुणाला खाली येण्याचं आवाहन करण्यात आलं। शेवटी सामाजिक कार्यकर्ते पोलीस प्रशासनाच्या वतीनं त्या आंदोलकाची मनधरणी करत त्या आंदोलकाला झाडावरून खाली उतरविण्यास यश आले। अंबड येथील एका गुन्ह्याच्या तपासाच्या संदर्भात मांडवा येथील सुखदेव चंद यांनी आज आंदोलन केलेलं होतं। ते आंदोलन त्यांनी आता आमच्या आश्वासनानंतर समाप्त केलेलं आहे। माननीय पोलीस अधीक्षक सरांशी चर्चा करून त्या गुन्ह्याच्या तपासाबद्दल त्यांना सविस्तर सांगण्यात येईल आणि काय आतापर्यंत तपास झालेला आहे हे त्यांना सोमवारी सांगण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांना आम्ही दिलं। त्यानंतर त्यांनी आता आंदोलन मागितलेलं आहे। कशा पद्धतीनं आंदोलन केलं होतं सर आणि किती सकाळी? मोतीबागच्या शेजारी एक झाड आहे, त्या झाडावर चढले होते, चढून बसलेले होते। त्यांना आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी आंदोलन संपवलं। किती तास आंदोलन झालं? अंदाजे 9च्या दरम्यान मला माहिती मिळाली। आधी केव्हापासून बसलं ते माहिती घ्यावी।